तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते आहे। बदलापूरचे सीनियर पीआयच्या निलंबनाचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। पीआय हेड कॉन्स्टेबलच्या निलंबनाचेही आदेश यावेळी देण्यात आलेले आहेत। कारवाई करण्यात आली आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून निलंबनाचे आदेश देण्यात आले। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय बदलापूर प्रकरणातली आहे, कारण पीआय रेड एपीआय आणि हेड कॉन्स्टेबलच्या निलंबनाचे आदेश दिलेत। एपीआय हेड कॉन्स्टेबलच्या निलंबनाचे आदेश देण्यात आलेले आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। संतप्त आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत। तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून निलंबनाचे आदेश देण्यात आलेले आहेत। गिरीश महाजनांनी आंदोलकांची समजूत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहे। आरोपींना आजच फाशी द्या अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने केली जाते। आणि आताची ही सगळ्यात मोठी बातमी, एपीआय हेड कॉन्स्टेबलच्या निलंबनाचे आदेश आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओमकार देशमुख। ओमकार, नेमकं काय? आपण जसं पाहतोय की गृह मंत्रालयाकडून सातत्याने या प्रकरणात कारवाई केली जाते। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक ट्विट केलंय, या सगळ्या प्रकरणामध्ये कुचराई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे, अशा प्रकारचं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। संबंधित बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशा प्रकारची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाकडून कठोर कारवाई करण्यात येते। त्यासोबतच शाळेवर देखील कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले। शाळेची जी काही मान्यता आहे ती सुद्धा रद्द करण्याचा विचार सरकारकडून केला जातोय। जोपर्यंत अहवाल अंतिम स्वरूपात हाती येत नाही तोपर्यंत शाळेची देखील मान्यता रद्द करण्यात येईल, अशा प्रकारची माहिती आता समोर येते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये सरकार वेगानं कारवाई करते हे दिसतंय। ते प्रशासनासमोर आव्हान आहे। जे लोक सातत्यानं 8 तासांपासून आंदोलन करतायत त्यांना कुठेतरी कन्व्हिन्स करण्याचं एक मोठं आव्हान सरकार समोर आहे। त्यामुळे या कारवाईनंतर तरी आंदोलक मागणी करतात का आणि आंदोलन मागे घेतात का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। निश्चित ओमकार, धन्यवाद ताजा अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच बदलापूरचे सीनियर पीआयच्या निलंबनाचे आदेश जे ते देण्यात आलेले आहेत। गिरीश महाजनांनी देखील काही वेळापूर्वीच आंदोलकांशी बातचीत केलेली आहे, मात्र आंदोलक जे ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आताच्या क्षणाची आणखी एक मोठी बातमी आपल्याकडे येते। गिरीश महाजनांच्या प्रयत्नांना यश नाही, आंदोलकांची समजूत काढण्यात अपयश आलेलं आहे। गिरीश महाजनांना